श्री साईबाबा संस्थांच्या सामाजिक आव्हानास प्रतिसाद देत अनेक कुटुंबियांनी आपल्या परिवारातील सदस्यांच्या दुःखद निधनानंतर नेत्रदानाचे अमूल्य कार्य संस्थांच्या नेत्रपेढीमध्ये केले आहे। या उदात्त निर्णयामुळे अंधत्वग्रस्त आणि दृष्टीअभावी त्रस्त असलेल्या अनेक गरजू रुग्णांच्या जीवनात नव्या आशेचा किरण निर्माण झाला आहे। संस्थांच्या श्री साईनाथ रुग्णालयामध्ये यापूर्वीही नेत्र प्रत्यारोपणाच्या अनेक शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडण्यात आल्या असून त्या माध्यमातून अनेक रुग्णांना पुन्हा दृष्टी लाभली आहे। नेत्रपेढी, आधुनिक वैद्यकीय सुविधा आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्य शास्त्रशुद्ध पद्धतीने राबवण्यात येत आहे। या संदर्भात रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षका डॉक्टर मैथिली पितांबरे यांनी सांगितलं की नेत्रदान ही केवळ वैद्यकीय प्रक्रिया नसून ते दुसऱ्याच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करणारे अतिशय पवित्र कार्य आहे। संस्थांमध्ये यापूर्वी करण्यात आलेल्या नेत्र प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी ठरल्या असून भविष्यातही पात्र रुग्णांना सर्वोत्तम वैद्यकीय सेवा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। साईबाबा संस्थांमार्फत मार्च 2025 मध्ये श्री साईनाथ नेत्रपेढीची स्थापना झाली। जगभरात अनेक अंध लोक हे या व्याधीने त्रस्त आहेत। याकरता साईबाबा संस्थांमार्फत या नेत्रपेढीची स्थापना करून अंधांच्या जीवनात एक उजेड टाकण्यासाठी नेत्रपेढीचे काम अखंड कार्यरत आहे। आज अखेर 27 व्यक्तींनी नेत्रदान केलेले असून एकूण 32 रुग्णांवरती यशस्वी अशा कॉर्नियल ट्रान्सप्लांट सर्जरीज श्री साईनाथ रुग्णालयात या नेत्रपेढीमार्फत झालेल्या आहेत। नेत्रदान ही केवळ वैद्यकीय प्रक्रिया नाही, तर ही दुसऱ्याच्या आयुष्यात प्रकाश टाकणारी एक अतिशय असं पवित्र दान आहे। श्री साईनाथ रुग्णालयात ज्या एकूण 32 शस्त्रक्रिया झाल्या किंवा कॉर्नियल ट्रान्सप्लांट सर्जरीज झाल्या त्या अतिशय यशस्वी सर्जरी झालेल्या आहेत। यामध्ये अगदी लहान मुलांपासून वयोवृद्ध रुग्णांवर सर्जरी करण्यात आलेल्या आहेत। ज्या व्यक्तीचा कॉर्निया किंवा बुबुळ असा ज्या व्यक्तींना बुबुळाचा त्रास आहे, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की टिक पडलेली आहे, फूल पडलेलं आहे किंवा बुबुळ पांढरं झालेलं आहे, अशा व्यक्तींवरती या शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात येतात। या सर्व शस्त्रक्रिया या साईबाबा संस्थांमार्फत मोफत करण्यात आलेल्या आहेत। अशा पद्धतीच्या ज्या शस्त्रक्रिया रुग्णालयात झालेल्या आहेत या नेत्रदानाच्या चळवळीत नक्कीच एक महत्त्वाची भूमिका बजावत आहेत। तर साईबाबा संस्थांमार्फत नेत्रदानाची चळवळ ही व्यापक स्वरूपात राबवण्याकामी जे काही प्रयत्न चालू आहेत त्यासाठी सर्व अंध व्यक्तींनी ज्यांना कॉर्नियल ट्रान्सप्लांटची गरज आहे, या शस्त्रक्रियांची गरज आहे, त्यांनी याचा लाभ घेणं आवश्यक आहे। नेत्र प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर सौदामिनी निघुते यांनी सांगितलं की योग्य वेळेत मिळालेले नेत्रदान आणि वैद्यकीय निकषांनुसार केलेले प्रत्यारोपण यामुळे रुग्णांना पुन्हा दृष्टी मिळू शकते। संस्थांकडे आवश्यक सुविधा, प्रशिक्षित मनुष्यबळ आणि अनुभव उपलब्ध असून गरजू रुग्णांनी निसंकोचपणे साईनाथ रुग्णालयाशी संपर्क साधावा असं आवाहन त्यांनी केलं। नमस्कार, मी डॉक्टर सौदामिनी निघुते श्री साईनाथ हॉस्पिटल शिर्डी येथे कार्यरत आहे ॲज अ कॉर्निया अँड कॅटरॅक्ट कन्सल्टंट। तर आपल्याकडे मार्च 2025 मध्ये आय बँक चालू झाली, तेव्हापासून पूर्ण 2025 मध्ये 32 आय ट्रान्सप्लांट्स, कॉर्नियल ट्रान्सप्लांट आपल्याकडे झाले। या पेशंट्सला बऱ्यापैकी चांगले रिझल्ट्स आले आहेत। बरेचसे पेशंट्स हे लांबून आलेले होते। एक पेशंट मध्य प्रदेशमधून आलेले होते, काही पेशंट मालेगाव, जळगाव, बुलढाणा, बीड या ठिकाणाहूनही आलेले होते। इथे आल्यानंतर आपण आधी त्यांचं चेकिंग करतो, त्याच्यानंतर ज्या पेशंट्सला गरज आहे त्यांची आपण वेटिंग लिस्टमध्ये एंट्री करून घेतो। ज्या पेशंटला अर्जंट म्हणजे इमर्जन्सीमध्ये ट्रान्सप्लांटची गरज आहे त्यांची एंट्री करून घेतो आणि त्यांचं फिटनेस आणि सगळी प्रोसेस कंप्लीट करून घेतो। जेव्हा आपल्याकडे आय डोनेशन होऊन येतात तेव्हा आपण ते टिश्यू ॲनालिसिस करतो। त्याच्यामध्ये टिश्यूचं आपण स्पेक्युलर काउंट चेक करतो। स्पेक्युलर मायक्रोस्कोपीनंतर आपण ती टिश्यू कोणासाठी, कुठल्या पेशंटसाठी योग्य आहे त्याप्रमाणे आपण वेटिंग लिस्टमधून पेशंट्सला या ठिकाणी बोलवतो आणि त्यांच्यावर कॉर्नियल ट्रान्सप्लांट ही सर्जरी होते। आतापर्यंत झालेल्या पेशंट्सला खूप चांगले रिझल्ट्स आलेले आहेत, पण इथून पुढच्यासाठी माझं लोकांना आवाहन आहे की ज्यांच्या घरी जर कोणाचा मृत्यू झाला आपल्या जवळच्या व्यक्तीचा आणि तुमची नेत्रदान करण्याची जर इच्छा असेल तर लवकरात लवकर जर तुम्ही आपल्या हॉस्पिटलला संपर्क केला किंवा आपल्या आय बँकेमध्ये संपर्क केला 6 तासाच्या आत आपण कलेक्शन करू शकतो आणि जेवढं लवकर होईल तेवढं चांगले रिझल्ट्स पुढच्या पेशंट्सला येतात। त्यामुळे हे एक करणं खूपच गरजेचं आहे। त्याचप्रमाणे ज्या पेशंट्सला बुबुळाला टीक आहे
किंवा बुबुळाला जखम झालेली आहे, कॉर्नियल अल्सर झालेला आहे, बऱ्याच वर्षांपूर्वी डोळ्याला जखम भरली पण आता बुबुळ पांढरं झालेलं आहे, अशा पेशंट्सनी सुद्धा आपल्या हॉस्पिटलला इथे OPDमध्ये संपर्क साधावा. त्यांचं सगळं चेकिंग करून आपण त्याप्रमाणे पुढचं योग्य ते मार्गदर्शन त्यांना करू शकतो. नेत्र प्रत्यारोपणाची आवश्यकता असलेल्या गरजू रुग्णांनी संस्थांच्या साईनाथ रुग्णालयात संपर्क साधून आवश्यक तपासणी करावी असं आवाहन संस्थांच्या वतीनं करण्यात आलं आहे. पात्र रुग्णांना वैद्यकीय तपासणीनंतर नियमानुसार नेत्र प्रत्यारोपणाची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. नेत्रदान आणि नेत्र प्रत्यारोपणाच्या माध्यमातून समाजात सेवाभाव, करुणा आणि मानवतेचे मूल्य अधिक दृढ करण्याचं कार्य श्री साईबाबा संस्थान अविरतपणे करत असून नागरिकांनी या पवित्र उपक्रमात सहभागी होऊन सामाजिक बांधिलकी जपावी असं आवाहन करण्यात येत आहे. ब्युरो रिपोर्ट, एसन मीडिया, शिर्डी.